नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 मधून। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। 2 दिवसात सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अधिसूचनेबाबत कायदा करावा, जरांगेंची मागणी। संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस। कोल्हापुरात संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर भावी सीएमचे पोस्टरमध्ये संभाजीराजे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। दिलीपराव मानेंचा ठाकरे गटात प्रवेश। माटुंग्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। भंडारा जिल्ह्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास गारांसह पावसाची हजेरी। काही ठिकाणी गारांमुळे फळभाज्यांचं नुकसान, तर पावसाचा उन्हाळी धान पिकाला मोठा फायदा झाला। गोंदियामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। धान पिकांसह इतर पिकांना अवकाळी पावसाचा फटका। नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये गारपिटीसह पाऊस झालाय। गहू, हरभरा, कांदा आणि भाज्यांसह रब्बी पिकांचं अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नुकसान झालंय। वर्ध्याच्या देवळीत गारपिटीमुळे पिकांचं नुकसान। गहू, चणा, तुरीसह फळं आणि भाजीपाल्यांचं अतोनात नुकसान। हिंगोलीमध्ये स्प्रिंकलरच्या सहाय्यानं कांदा पिकाला पाणी। पावसाभावी कांदा पिकात घट होण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यात यंदा उन्हाळी ज्वारीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल। पूरक वातावरणाचा पिकाला फायदा। रत्नागिरी जिल्ह्यात आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव। आंबा मोहर संरक्षण समितीचे 48 गावात सर्वेक्षण। औषध फवारणीबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला। बुलढाणा जिल्ह्यात ज्वारीचं पीक बहरलंय। उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त। कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न। सोलापूरच्या शिरापूरमध्ये माळरान जमिनीवर 35 प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीचा अनोखा प्रयोग। लागवडीतील काश्मीरी सफरचंदाला सोलापूर, पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत विशेष दर। रत्नागिरीमध्ये आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या उत्पन्नात घट झाल्यानं शेतकरी अडचणीत। उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। नांदेड जिल्ह्यात गव्हाची विक्रमी लागवड। बाजारात समितीमध्ये गव्हाचे दर मात्र स्थिर आहेत। लातूरमध्ये अहमदपूर शहरात पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया। नवीन योजनेतून उभारलेल्या जलकुंभातून देखील पाणी गळती सुरू। नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न। रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा दर सोमवारी बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आणि पाणी बचतीसाठी रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाचा निर्णय। नाशिकच्या सटाणा शहरात महाविकास आघाडीचा रास्ता रोको। गोळीबार आणि पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची होते मागणी। वाशिमच्या मनभा इथल्या गावातील भटकंती करणाऱ्या कुटुंबातील बहीण भावाची पावलं वळली शाळेच्या दिशेनं। शिक्षकांच्या मदतीनं पालावरील भाऊ बहीण शाळेत दाखल झाले। मुंबई हायकोर्टाच्या वैयक्तिक स्वीय सहाय्यक पदाचा पेपर फुटलाय। पेपर सोशल मीडियावर व्हायरल। टेलिग्राम चॅनलच्या ॲडमिन विरोधात संभाजीनगरच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल। मालेगावकर यंदाची शिवजयंती अयोध्येत साजरी करणार। 16 फेब्रुवारीला मालेगावातून 100 खासगी वाहनं, 5 ट्रॅव्हल्स अयोध्येला रवाना होणार। साताऱ्याच्या कोरेगावात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे सोहळा पार पडलाय। नाशिकच्या नांदगावमध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची आमदार सुहास कांदे यांच्याकडून पाहणी। शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टीचं काम प्रगतीपथावर। नागपूर रेल्वे स्टेशनवरून अयोध्येसाठी आस्था एक्सप्रेस रवाना। चंद्रशेखर बावनकुळेंनी दाखवला हिरवा झेंडा। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अनधिकृत टपऱ्यांवर धडक कारवाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या डोंबिवलीत येणार असल्यानं महानगरपालिकेची ही कारवाई। आमदार संजय कुटेंची भाजपमधून हकालपट्टी करण्याची रिपाई खरात गटाची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। कुटेंनी दलित महिला सरपंचाचा अपमान केल्याचा आरोप। पुण्याच्या जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई। दीपक वाकचौरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। ठाण्यातील तुळशीराम पाटील शाळेचा रौप्य महोत्सवी स्नेह संमेलन संपन्न। गुटखा, सिगारेट, ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची विद्यार्थ्यांसह पालकांची शपथ। मुंबई पालिकेच्या स्वच्छता मोहिमेत रस्त्यावरील बेवारस वाहनांचा अडथळा। कारवाईचे आदेश दिल्यानंतरही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात पालिका आणि वाहतूक पोलिसांना अपयश। पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास
दिवसे यांच्या नियुक्तीला आक्षेप। आम आदमी पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, नियुक्ती रद्द करण्याची मागणी। रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह। मंदिराच्या गाभाऱ्यातील आकर्षक सजावटीमुळे गणरायाचं रूप अधिक खुलून आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये श्री दत्त महाराज पादुका पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार। ढोल ताशांच्या गजरात नागरिकांचा पालखीमध्ये उत्साह। भंडारा जिल्ह्यातील चांदोरीत भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न। मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न। पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन। मुंबईत पुराचा धोका टाळण्यासाठी महानगरपालिकेकडून मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशन उभारली जाणार। भूसंपादनाचा तिढा सुटल्यानंतर 2 ते 3 वर्षात दोन्ही केंद्र उभारली जातील। 10वीचा निकाल चांगला लागण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मिशन मेरिट। 90% निकालाचं उद्दिष्ट। विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या आणि मोजक्या आशयाच्या मिशन 35 पुस्तिका तयार। प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वे मार्गात बदल। स्थानिक नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे शिर्डी मार्गे आता धावली जाईल। तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे खर्च जास्त येणार असल्यानं रेल्वे मार्गात बदल केल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गिकेवर 7 दिवसीय मेगा ब्लॉक। कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार। मुंबई महानगरपालिकेकडील प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रणा अपुरी। वायू प्रदूषणाच्या पातळीचं मोजमाप करण्यासाठी एकाच मोबाईल व्हॅनवर भिस्त आणखी व्हॅन घेण्याचा पालिकेचा विचार सुरू। पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ग्रामस्थ आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 700 किलो वजनाचा ट्रान्सफॉर्मर नेलाय। रोहित्र बदलण्यासाठी कर्मचारी आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमाचं सर्वांकडून कौतुक होत आहे। पुणे सातारा मार्गावरील हरिश्चंद्रला उड्डाणपूल होणार आहे। 8 वर्षांपासूनच्या ग्रामस्थांच्या लढ्याला यश। 22 फेब्रुवारीपासून कामाला सुरुवात होईल।